नमस्कार. आपण दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आलो आहोत. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच निवडणुकी जाहीर झालेल्या आहे आणि या निवडणुकीच्या रंगतमध्ये आपण आज जनतेचा कौल घेण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील खतवड या ठिकाणी आलो आहोत. तरी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार तत्कालीन या केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री असून तशाच महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत आणि पंचायत समितीचे सभापती देखील राहिले आहेत. आपण ते उमेदवार असून तसेच संभाव्य उमेदवार देखील पुढे येण्याची शक्यता आहे आणि अशाच पार्श्वभूमीवर या निवडणुकीला अतिशय रंगत येत आहे. यामध्ये सामान्य जनतेच्या मनात काय आहे ते देखील जाणणे तितकंच महत्त्वाचे आहे आणि सामान्य जनतेच्या मनातील गोष्टी आपण आज जाणून घेऊयात. माझ्यासोबत खतवड येथील ग्रामस्थ आहेत. काय सांगाल, आपल्याला येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे भास्कर भगरे हे महाविकास आघाडीकडून उभे आहेत आणि महायुतीकडून डॉक्टर भारती पवार तसेच संभाव्य उमेदवार देखील अजून रिंगणात येण्याची शक्यता आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते आणि आपलं नाव काय? माझं नाव काका मुळाने. मागच्या 10 वर्षा व्यवसाय शेती आहे. शेतकरी मी. मागच्या 10 वर्षापूर्वी खूप अपेक्षेने मोदी सरकारला आम्ही शेतकऱ्यांनी निवडून दिलं होतं आणि खूप मोठी अपेक्षा होती शेतकऱ्यांची का मोदी सरकार शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करणार होता, शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार होता. पण कुठल्याही प्रकारचं मोदी सरकारने केलेलं नाही. सर्व फसवे आश्वासन आहे मोदी सरकारचे आणि एक नंबरचा बीजेपी हा पक्ष एकदम लबाड पक्ष आहे. शेतकऱ्यांचं कुठलाही कुणी काही वरी नाही या ठिकाणी. बीजेपी हा लबाड पक्ष तुम्ही म्हणता, परंतु शेतकऱ्यांसाठी त्यांनी PM किसान योजना लागू केली आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 महिन्याला 2,000 रुपये हे मानधन स्वरूपात तसेच पेन्शन एक बोलायला गेले तशा पद्धतीने देत आहे. तर त्या संदर्भात काय बोलाल? त्या संदर्भात असं आहे का, त्यांनी GST चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांचं खाण्याच्या गोण्यांवर GST आहे, पावडरींवर GST आहे आणि मोदी सरकार जे 2,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ राहिलं ते काही त्यांची जमीन विकून पैसे दिलेले नाही. हे सरकारचेच पैसे, सर्वसाधारण जनतेचेच पैसे काही हे लोकांना देऊ राहिलेली आहे. यांनी काही यांचे स्वतःच्या कष्टाचे पैसे देऊ नाही राहिलेले आणि 16,000 रुपये टॅक्स जातो 1 लाखाला खताच्या गोळ्या मागं पावडर मागं 18,000 रुपये. तर आम्हाला उलट त्यांच्याकडून पैसे घ्यायची बाकी. तसे त्यांनी हा बंद केलं पाहिजे GST. त्यांचं म्हणणं आहे का निर्यातक्षम धोरणं वाढवले आहे, निर्यातीचे धोरणं वाढवले आहे, शेतीत म्हणजे तंत्रज्ञान अपडेट केलेलं आहे. तर 2014 नंतर तुम्हाला वाटतं का शेती म्हणजे तंत्रज्ञान अपडेट झालं आहे म्हणा, त्याच्यात प्रगती झालेली आहे? कुठल्याही प्रकारची यांनी निर्यात केलेली नाही. उलट निर्यात जी चालू होती ती बी बंद केलेली. आज कांद्याची परिस्थिती बघितली, द्राक्षाची परिस्थिती बघितली, टमाट्याची परिस्थिती बघितली. आम्हाला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा भाव मिळालेला नाही आजपर्यंत. इथून मागं काँग्रेसच्या काळामध्ये चांगलं होतं उलट, असं आज वाटायला लागलेलं आम्हाला शेतकऱ्यांना. काय सांगाल शेतीबाबत? शेतकऱ्यांनी कमवायचा, नोकरीला फुकट खाऊ घालायचं हे BJP सरकारचं धोरण आहे. अतिशय नालायक आहे. फडणवीस साहेब नालायक आहे. मोदीचं धोरण चांगलं नाही. नालायक लोक त्यांच्यात घेतले. अजितदादा, नारायण राणे हे कशाला घ्यायचे? हे जर ओरिजिनल आहे, हे एक एकाला 50 कोटी देतात, 100 कोटी देतात. शेतकऱ्याला ती मदत केली तर शेतकऱ्यांना मदत करील ना. कशा स्वरूपाने शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे? आमदार काय अपेक्षा आहे? अपेक्षा भाव कशालाच नाही. शेतकऱ्यांनी पिकवायचं आणि नोकरीला स्वस्त घाऊ घालायचं. आम्ही पिकवलं का गागात्या, तेल महाग आहे, गोड तेल महाग आहे, सगळं कपडा महाग आहे, खाणं महाग आहे, पावडरी महाग आहे. याच्यावर हे कमी केलं पाहिजे त्याने. आज 25 रुपये लिटर दूध, 25 डुप्लिकेट दूध किती तयार होतं याच्यावर काही सरकारचं लक्ष नाही का? दुधाच्या बाबत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांमध्ये दुधाचे प्रोडक्शन करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः व्यवसाय निर्माण करण्यासाठी कर्ज देतो. मुद्रा लोन सारख्या योजना सरकारने राबवल्या आहेत. त्या संदर्भात काय बोला? या सगळ्या फसव्या योजना आहे. 100 योजना काढल्या, 1000 योजना काढल्या मोदीनं. कोणी सक्सेस आहे? आमच्या गावात तळ्याला 10 लोकांना स्कीम मिळाली, 90% लोकांच्या तळ्याची अजून स्कीम मिळेल नाही. सगळं फसवे आहे. रोजच्या नियोजन, रोजची वेगळी पद्धत. योजनांमध्ये पारदर्शकता दिसते. पारदर्शक काय वाटतं तुम्हाला योजनामध्ये? अहो, योजना ह्या 4 दिवसासाठी. किती दिवसासाठी? 4 दिवसासाठी. हे प्रत्येक समाजाला फसवता. मराठा समाजाला नाही फसवती, शेतकऱ्याच नाही फसवती. सगळ्याला BJP सरकारने उल्लू बनवलेलं आहे. आलं का लक्षात? मी मोदीला नवस केला होता, मोदी निवडून यावा म्हणून. मी स्वतः नवस केला तर मारुतीची शपथ. मी माझा नवस फेडला.
तर मोदी सारखा माणूस जर आला तर प्रगती होईल. प्रगती झाली नाही. शेतकरी 10 वर्षात कर्जबाजारी झाला, हवालदिर झाला, कर्जबाजारी झाला. 10 वर्षात कामं केली नाही. आताशी रस्ते पाण्याचं काम आताशी 10 वर्षांनी केली मोदी. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊ, या शेतकऱ्यांकडे जातोय. काय सांगाल, आपल्याला काय वाटतं येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे भास्कर भगरे का भारती पवार? भास्कर बघरे. का भास्कर भगरे? परिवर्तन पाहिजे आम्हाला. परिवर्तन विकासाची नांदी. परिवर्तन विकास पाहिजे. काय परिवर्तन पाहिजे? आम्ही मोदींना विकास करण्यासाठी मतदान केलं 2014. खूप अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं, पण आमच्या अपेक्षा काही पूर्ण झाल्या नाही. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये कामे झाले का? कामं फक्त दाखवण्यासाठी झाले, प्रत्यक्षात काही कृती नाही. भारतीवर आरोग्यमंत्री होत्या, आरोग्याच्या काही सुविधा नाही दिल्या जिंतूर तालुक्यामध्ये. आरोग्याबाबत काय तुम्हाला तुटवडा जाणवतो? आरोग्याबाबत भरपूर तुटवडा आहे. काय तुमचा काय तुमचा काय काय अनुभव आहे? अनुभव आता काय सांगणार तुम्हाला. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला येत्या लोकसभेच्या निवडणुकीत? भगरे सरांचा विषय, कारण इथून मागे जे प्रगती जी व्हायला पाहिजे ती काही झालेली नाही. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे या सरकारकडनं काही होईल. प्रगती म्हणजे काय कामं झाली पाहिजे? कामं झालीच नाही तेव्हा सांगायचे काय काम. आम्हाला जे पाहिजे ते नाही भेटलं. 2000 रुपये दिले हे आताच इतक्यात काकामुळे सांगितले. 2000 दिले पण ते गाईचं दूध गाईलाच पाजणे हा प्रकार माझ्याकडे केलेला आहे. बाबा, तुमच्याकडे मी असा प्रश्न विचारत आहे. तुम्ही आता निवडणुकी बघता, राजकारण बघता, हे राजकारण बघता, तुमच्या काळातल्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका काय वाटतं तुम्हाला? त्यात भरपूर फरक आहे ना. आता पहिले तुम्ही मतदान करायचे, कसे असायचे मतदान? मतदान आपलं शिक्का मारून करायचं, आपण शिक्का मारून करायचे. आणि आताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे असं राजकीय जे वातावरण आहे ते कसं वाटतं, आणि तुमच्या काळातील राजकीय वातावरणाबद्दल सांगावं ना. राजकारण नियतीचं राजकारण सांगायचं राहिली नाही त्यांच्यामध्ये. काय सांगाल आपण आताच्या लोकसभे मतदारसंघात, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवार समोर आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि कोणता उमेदवार तुमच्या मनात आहे? का भास्कर भगरे? का बदल करण्याची वेळ का आली? कामं केली नाही म्हणजे नक्की कामांची अपेक्षा काय होती तुमची? शेती धोरणाची सांगते GST शेती धोरणांचे म्हणजे तुम्हाला शेतीमध्ये काय बदल पाहिजे होता अपेक्षा? आपल्यासोबत तिथं ज्येष्ठ बसलेला आहे. त्या ज्येष्ठांशी आपण चर्चा करू. बाबा, मला एक सांगा, तुमचं वय आज काय आहे? 67 आहे. तर तुम्ही बघितलेले राजकारण महाराष्ट्रातलं असो, राज्य देशातलं असो, निवडणुका बघितलेल्या आहे, तर त्या निवडणुकी आणि त्यावेळेसचं राजकारण, आजच्या राजकारणाबद्दल काय सांगाल? आजच्या राजकारणाबद्दल काही नाही. कोणी निवडून आलं ना ते त्यांचेच खिशे बांधणार आहे. जनतेचं कोणी काय करू शकत नाही. तांबटीला मार्केट नाही. तुमच्या द्राक्षाला बाग टोकाला तोडायला लावली त्यांनी शेतकऱ्यांना. द्राक्षे बाग लावून तोडलेत, खर्च होऊन गेलेत. काहीच तुम्हाला तांबटला बाजार नाही, द्राक्षाला बाजार नाही, कालाच बाजार राहत नाही. कोब्या फुलून झाली, मिरचीला भाव वाढला, मिरचीनं आम्हाला गाडवलं, आमकं केलं. त्यांच्या सण खतं पावडरचे भाव वाढून राहिले. शेतकऱ्याला काहीच फायदा नाही कुठलाच. खता पावडरीचे भाव वाढत आहे आणि मिरचीला भाव वाढला. आपल्या भाजीपाल्याला मार्केट आम्हाला गाडवलं, आमच्या डोळ्याला पाणी आलं, आम्हाला घेवत नाही. जनतेला म्हणतात आपल्या शेतकऱ्यांना काय करायचं? आपल्या मतदारसंघामध्ये भास्कर भगरे आणि भारती पवार उभे आहेत, तर काय सांगाल तुम्ही, भास्कर भगरे का भारती पवार? आता भास्कर भगरे आमचा अजून काय याच्यात नव्हते सांभाळून मागं. याच्या आधी आमच्याकडे कोण होते, आपले हरिश्चंद्र दादा चव्हाण. त्याने आमच्या मशाला मोठी पोत त्यांना लाईटी दिल्या. जसे भारतीताई पवार आहे, जसे निवेशन करून पहिल्या मिटिंगला आलत्या, त्यानं आजपूर गावाचं तोंडही पाहिलं नाही, काही कामही केली नाही कुठलेच. आता गावगावचं हायवेचे कामं कसे आहेत, औरंगाबाद हायवे पा, पिंपळगाव हायवे पा, इकडं गोटी हायवे पा, आमचा हायवे पा कसा काय वणीपर्यंत काहीच काम केलं नाही.
आणि काय निवडून येता येईल ना. वणी हायवेला गेल्या काही दिवसापूर्वी एक मोठा अपघात झाला होता. हो. त्या अपघातामध्ये 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्या असे संदर्भात 50 सांगा. होईल, दोन्ही 50 कुटुंब उद्ध्वस्त झाले हायवे पायी. रोड चांगला नसल्यामुळे 50 कुटुंब जाईल, 2च नाही जाईल. रोड कसा झाला पाहिजे? रोडचा मध्ये डिवाइड पाहिजे, रुंदीकरण पाहिजे, व्यवस्थित पाहिजे रोड, जागजागी पाट्यावर स्पीड ब्रेकर पाहिजे, गावात स्पीड ब्रेकर पाहिजे. त्या माणसाला तिथे पाय चालतील नाही रोड, असे रोड आहे आमचा वणी तो नाशिक रोड. आणि बाकीचे रोड पहा तुम्ही, कुठे हायवे पहा, पिंपळगाव हायवे पहा, औरंगाबाद हायवे पहा कसे. बाबा, शेतीत आपण पहिले काय उत्पन्न घेत होते आणि आता काय उत्पन्न घेतात? पहिले काय नाही, आता आमच्या टायमाला थोड्या बाजाराला जायच्या, आता बाजारानंतर मग तांबुट्या, कोब्या, फुलवरी, मिरची, नंतर मध्ये आता बाग झाली द्राक्षाचे, पण त्याचा झाला कार्यक्रम ते टाकले तोडून. मोदी सरकार आल्यानंतर शेतीचे धोरण बदलले का? काही बदल झाला का? बदल काही झाला नाही, आम्हीच केलं सगळं, त्याने काही बदल नाही केला. सगळ्या शेतकऱ्याने कर्ज करून केलंय आणि काहीच बदल केला नाही त्याने. 10 रुपये खायला लागले ते लोकांना द्राक्ष, आम्हाला तोडायला लावली त्याने. आपल्यासोबत पुन्हा एक बाबा आहे. काय सांगाल बाबा, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काय ते सरकारचे धोरण आहे ना ते बरोबर नाही. कारण सगळे मार्केट आहे ना वाढवून दिले, खताचे भाव सगळे, पुन्हा पावडर सगळे तुमच्या पिकाला बाजार भाव भेटतो का? नाही ना, बाजार काहीच नाही. द्राक्ष सुद्धा 20 रुपये 15 रुपये किलो. तसं आहे ना, आमच्या कुटुंबामधून आहे ना, टोपली भरतो, जमा करून घेतो आणि चमच्यानं वाटीतो, हेच समाधान आहे. बाकीचं काही नाही. सरकारी मंत्र्यांचे अथवा पदाधिकाऱ्यांचे जे सत्तेत आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शेतकऱ्याला सन्मान दिलेला आहे, शेतकऱ्याला सन्मानित केलं आहे, शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम केलं आहे. तर या संदर्भात काय सांगा? त्याच्यात काही मजाच नाही. ते इकडं गॅसला भाव वाढून दे, पेट्रोलला भाव वाढून दे, याच्यातून वसूल करून मग त्याच्यातला काही भाग फक्त वाटतो, समाधान होतं जनतेचं. काय 2000 काय होत काय होतं त्याने? तुमचेच पैसे तुम्हाला देतात. आता मध्यंतरी काही लसणाला बाजार वाढली, 400 रुपये किलो होता, लगेच आयात करून घेतलं. काय जप माराय बाजार लसण लगेच खाली आली बाजार भाव. तंबाटीचं आहे तेच, मार्केट नाही. बागायचं तेच, बागावाले तर इतके आऊट झाले का? शेतकरी उलटे कर्जबाजारी, आता काय सांगायचं, शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जमाफी केली होती त्यांचं म्हणणं, तर कर्जमाफी केली होती. कर्जमाफी काही मिळालं नाही, मिळालं काही मिळालं काहीच नाही. आमचे होते आम्हाला सुद्धा काही नाही. 100 फक्त 5 शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, बाकीचे 5 आपल्यासोबत दुसरे युवा शेतकरी आहेत. काय सांगाल, शेतीचे धोरण बदलले का 2014 नंतर? माझा पहिला प्रश्न आहे, मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांचा प्रश्न आहे 70 वर्षात काँग्रेसने काय केलं? त्यांनी आम्हाला यांच्याकडून 70 वर्षात अपेक्षा होती काँग्रेसने ना, काय केलं म्हणून निवडून दिलं आपण ना. आम्हाला यांच्याकडून अपेक्षा होती म्हणून आम्ही यांना निवडून दिलं. मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. कशालाच भाव नाही ना. तुमचे टमाटे झाले, द्राक्ष झाले, आज शेतकरी कर्जबाजारी झालाय. उलट म्हणजे काँग्रेसच्या काळात एवढं कर्ज नव्हतं, एवढं कर्ज आज प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. खताची गोणी होती 400 रुपयाला काँग्रेसच्या काळामध्ये, आणि बीजेपीच्या काळात तिची किंमत झाली 1800 रुपये. गॅसची टाकी होती 500 रुपयाला, आता किंमत काय आली 1100 रुपये. मग काय केलं मोदी सरकारनं? दिवसागणिक महागाई वाढणारच असं त्यांचं म्हणणं आहे. महागाईत वाढ होणार आहे, महागाई वाढणार आहे. नाही, महागाई तुम्ही वाढवा ना, आमचं त्याला मत नाही. पण तुम्ही आमचं जो शेतीमाल आहे त्याला भाव द्या ना, त्याला भाव नाही ना. आजही तांबाटीची जाळी समजा 200-250 रुपये, आज त्याला खर्च किती? आम्ही या शिल्लक अक्षरशः 40 रुपयानं 5 महिने कॅरेट विकलेले 40 रुपयानं. त्यावेळेस मोदी सरकार कुठे गेलं? 2 रुपये किलो टमाटा, 2 रुपये किलो. उत्पादन खर्च किती? आता जवळ 10 रुपये किलोला खर्च आहे आम्हाला. 1 एकरला आणि किलोला किती खर्च येतो साधारण? 1 एकरला आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये खर्च होतो टमाटीला, आणि एकरी उत्पन्न फक्त 25 ते 30 हजार रुपये या वर्षीचं. शेतकरी कर्जबाजारी होईल तर काय होईल? म्हणजे मोदीकडून येणाऱ्या शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या, पण ते त्यांच्या अपेक्षा सगळ्या भंग केल्या आहे मोदी सरकारनं. आम्ही का निवडून द्यायचं? आम्ही मोदीला का निवडून द्यायचं? एखादं कारण सांगा तुम्ही मला. मोदी सरकारच्या मंत्र्यांचे अथवा पदाधिकाऱ्यांचे म्हणणं असेल तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया असेल, तसेच विविध उपक्रम आणि कंपन्या स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित
कर्ज योजना असेल, अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी ते राबवत आहे. तर त्या योजनेचा तुम्हाला लाभ भेटला का कधी? अस्तित्व काय दिसतं का तुम्हाला इकडं? काही कोणाला तुम्ही काही फायदा झालाय का आजपर्यंत? काहीच नाही ना, फक्त कागदोपत्री. बाकी म्हणजे याच्यावर काहीच नाही झालं. रिअलमध्ये काहीच केलं नाही त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी. काय केलं? त्यांचं म्हणणं पारदर्शकता आहे. महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत ह्या सर्व सुविधा राबवल्या जातात त्यांचं म्हणणं. कुठं सुविधा कोणाला भेटलंच नाही ना हो. तुम्ही प्रत्यक्ष दाखवा ना तुम्ही काय म्हणजे आज शेतकऱ्यांचे काय आले. तुमच्या मतदारसंघामध्ये गेल्या 4 टर्म पासून बीजेपीचीच सत्ता आहे. त्या काळामध्ये कामं झाले का? काहीच काम नाही झाले ना, काहीच काम. तुम्ही आता हायवे बघितला का? हायवे खड्डे. तुम्हाला सांगतो 2-3 दिवसांनी काय ऍक्सिडेंट होत राहतो तिथं. किती जण गेले आजपर्यंत? त्यांना एक दिसत नाही का? जे खासदार आमदार यांना दिसत नाही का? कामं दिसते नाही का? काय केलं जनतेसाठी? काय केलं मला एक सांगा बरं. सांगा मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं? मला 2-3 उदाहरणं सांगा बरं तुम्ही. वैयक्तिक केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं? बरोबर. आपण या शेतकऱ्यांशी चर्चा केली असता अतिशय त्यांच्याकडे तीव्र त्यांच्याकडून भावना व्यक्त केल्या जात आहे. आपण युवकांकडे जाऊयात. युवकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपण काय सांगाल? आपल्याला येत्या 2014 पासून आतापर्यंतच्या बदलात अथवा मागच्या 70 वर्षाच्या कामकाज आणि आताचा काही बदल वाटतो का? मागच्या 70 वर्षाच्या कामकाजात आता बाकीचे सर्व म्हणतात का काँग्रेस भ्रष्टाचारी पक्ष असं तसं. आता यांनी फक्त बीजेपी सरकारने जातीवादावर राजकारण केले, धर्माच्या नावावरती राजकारण चालू केलं आहे. इथून मागं 70 वर्षात जे झालं हे शाळा कॉलेजे, हे लाईटी, रस्ते, हे गावोगाव हे सगळे जोडण्याचं काम केलं आहे. हे 70 वर्षातच झाले. त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षात आजच्यापर्यंत आज एकही काम झाले नाही आहे. आणि काही इथून म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या ज्या उमेदवार आहे ना, भारती पवार, त्यांनी मागच्या वर्षी प्रचारासाठी आल्या होत्या फक्त आमच्या गावात मागच्या 5 वर्षांनी. त्याच्यानंतर आजपर्यंत एकही दिवस आमच्या गावात आले नाही. आमच्या गावातून त्यांच्याकडे 4-4 वेळेस आम्ही कामं घेऊन गेलेलो आहे. आमच्या गावचं रस्त्याचं काम बघा, खतोड फाटा या रस्त्याचं काम बघा. त्यांनी त्याच्यावरती कुठलंही हे केलं नाही, प्रतिक्रिया दिली नाही, काहीच नाही. अजून एकही काम झालेलं नाही त्यांच्याकडून. तुमच्या मनात आता कोण संभाव्य उमेदवार आहे? भास्कर भगरे का भारती पवार का संभाव्य उमेदवार JP गावित देखील आपली उमेदवारी करू इच्छित आहे? तर त्या संदर्भात काय सांगाल? आता आमची एकच इच्छा आहे का ते परिवर्तन झालं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही. आमचं ठरलंय का आम्ही भगरे सरांनाच मतदान. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालंय BA. मोदी सरकारची सांगणं आहे का गेल्या काही दिवसापासून ते सांगतात का आम्ही युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, तसेच अनेक नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. त्या संदर्भात काय सांगणार? युवकांचा रोजगाराच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर 2 कोटी युवकांना रोजगार देणार होते, त्याबद्दल तर कोणालाच रोजगार दिला नाही. आणि त्या उलट जी आर्मी भरती होती त्यांनी तो अग्निवीरचं जे काढली स्कीम, ती कुठल्याही कामाची नाही. 4 वर्षात जर तुम्ही लोकांना रिटायर करणार असेल, एवढं जेव्हा भरती होण्यासाठी लोक 4-4, 5-5 वर्ष तयारीसाठी पळतायत, धावतायत. आणि त्याच्यात तुम्ही जर ते इकडून तिकडून भरती झाली त्यांना परत 4 वर्षात रिटायर करून घरी पाठवणार, त्याचा उपयोग काय होणार? आणि रोजगार उपलब्ध झाले का? व्यवसायासाठी काही चालना मिळाली का? एकही व्यवसायाला चालना मिळाली आणि रोजगार काही 0 प्रमाणात रोजगार उपलब्ध केलेले नाही. कोणालाही रोजगार मिळालेला नाही. आज काल परवा तुम्ही बघितलं असेल एक मेसेज व्हायरल झाला होता, सत्तेपुढे शामपणा चालत नाही. तुम्ही बघितलंच असेल ते, सत्तेपुढे शामपणा चालत नाही, सत्ताधारीच पाहिजे. जर समजा भास्कर भगरे निवडून आले तर काम करतील का? तुम्हाला काय वाटतं? भास्कर भगरे सर हे गरीब कुटुंबातले सर्वसामान्य लोकांमध्ये फिरणारे व्यक्ती आहे. त्याच्यामुळे ते सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतात आणि ते 100% त्याचं काम करणार आहे. आणि हे बाकीचे जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांचे उमेदवार जे आहे हे घराणेशाही चालली आहे त्यांची. कधी त्यांना गरीब लोकांची काही परिस्थितीची जाणीव नाही. त्याच्यामुळे त्यांनी कधी आजपर्यंत लक्षही दिलं नाही कोणावरती आणि कधी कामही केलं नाही. आपल्यासोबत दुसरं आहे. आपण काय करता? शेतीच करतो. शेती, तुम्ही युवक आहात तर शेती अतिशय नवीन तंत्रज्ञानात करतात. तंत्रज्ञानात बदल झाला का? आपल्याला मदत भेटते का? येत्या काळामध्ये आपल्याला प्रशासनाकडून अथवा सरकारकडून काही योजनांचा लाभ मिळाला का शेतीसाठी? आम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजनांचा लाभ मिळाला नाही. आणि शासनाचा लाभ म्हणजे फक्त कागदोपत्री.
वेड्यात काढायची लक्षणे. मोदी ज्या टायमाला सत्तेत सुरुवातीला त्यांनी हे केलं, त्यांनी सांगितलं तू शेतकऱ्याच्या नाव 15 लाख रुपये, कुठे गेले 15 लाख, कुठे गेला काळा पैसा, सगळं जनतेची दिशाभूल केलेली यांनी. काय त्याच्यामुळे आम्हाला मोदी सरकारवर भरोसा राहिलेला नाहीये. यांनी सर्व शेतकऱ्यांचे खूप हाल चालवले. शेतकऱ्यांना आज आत्महत्या करायची वेळ आणलेली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव भेटत नाहीये. शेतकरी कर्जबाजारी झालेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, त्या संदर्भात काय सांगा? अहो यांनी कर्जमाफी केली, त्यांचे निकष पण खूप होते. त्याच्यात 100% ऐवजी ते 5% शेतकरी बसले. त्यांनी फक्त दिशाभूल केली. कर्जमाफी दिशाभूल झाली. शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन देखील महायुतीचे सरकार आहे, ते देखील सन्मान निधी देत आहे आता, आणि या अगोदर देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी देण्यात आला होता. या संदर्भात काय सांगा? होय, सगळे चोरी. शेतकऱ्याचाच पैसा शेतकऱ्याला वाटतंय. ती दिशाभूल करताय का? कशा पद्धतीने? आता शेतकऱ्याची 400 रुपयाची खताची भरती तुम्ही 1500 रुपयाला केली. 400 रुपयाचा गॅस तुम्ही 1200 रुपयाला केला. हाच पैसा, जनतेचाच पैसा जनतेला वाटतंय. जनतेची दिशाभूल करताय हे लोक. बाकी काही विषय नाही. काय सांगा, काय वाटतं तुम्हाला? सरकार पैसे देऊ राहिले, त्या 2000 रुपये सन्मान निधी 6000 वर्षाला देते, बरोबर. 1 लाख रुपयाला 8% जीएसटीची सरकार पैसे सरकार एवढे पैसे मोदी सरकार नकोच आहे. कारण टमाट्याच्या काळात 8% जीएसटी कशाला आकारली जाते? हे पावडर वगैरे खते वगैरे आपण जे काय घेतो त्याला जीएसटी आकारला या अगोदर टॅक्स आकारला जात नव्हता. नाही, एवढा नव्हता. आणि बाजार या औषधांच्या आणि खतांच्या किमती वाढल्या का? वाढल्या ना, किमती वाढल्या, पण भाव नाही ना. आता भाव वाढले होते. मागच्या वर्षी 3000 रुपये जाळी विकत होती. मोदी सरकारने नेपाळवरून टमाटा मागितला. काही काम होतं का? बीजेपी सरकारी शेतकऱ्यांच्या भाव याच्यात नाहीच ना. नेपाळवरून टमाटा आला का? मी बघितला आला नाही, पण यांना दिली ना भूमिका करून सगळी नेपाळवरून सरकार टमाटा बोलवलाय. लोक मी स्वतः 4 लाख रुपये टमाट्याला खर्च केले, 40,000 रुपये झाले. याला कोण जबाबदार? मोदी जबाबदार आहे ना. त्यानं कशाला भूमिका केली तिकडे? नकोच, ती मोदीच नको. त्याचा परिणाम काय वाटतं तुम्हाला? कसा काय तुम्ही म्हणू शकता का त्याचा परिणाम याच्यावरती झालेला आहे? झालेला आहे ना. मग भाव का बरं पडले एवढे टमाट्याचे? तुम्ही आता भाव माल वाढला. बाजार समित्यांचे धोरणात्मक आहे का? त्या बाजार समित्यांचं कंट्रोल आहे का या जे व्यापारी खरेदी करतात त्याच्यावरती? काहीच नाही. हे काय झालं माहिती का? सरकारमुळेच अडचणी आल्या. सरकारनं काय केली? मोदी बोलला होता, मोदी 10 रुपये अंगूर खिलावून घातले ना लोकांना. 10 वर्षात अंगूर 30 रुपये विकत होते ना, आता 10 रुपये. म्हणजे काँग्रेस होते. काँग्रेस सरकारनं काय केलं? त्या टायमात 30 रुपये विकत होते. चांगलं ना, 30 रुपये विकत. पेट्रोल 70 रुपये होतं. गॅसची टाकी 600 रुपये होती. मग आता डबल रेट वाढून दिली. मग काँग्रेस चांगलंच होतं ना. गॅसला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सबसिडी दिली. बंद केली. 2 वर्ष झाली. पैसे रुपये भेटला. कोणी सबसिडी दाखवा मला. 4 लोक उभे करायला सबसिडी भेटली. विचारा कोणाला इथं सबसिडी भेटली. ग्राहकाच्या संमतीने सबसिडी बंद केली असे त्यांचे नाही, हे चुकीचं आहे. पैसे अकाउंटकडे कधी पण झाले. मी स्वतः अजून 200 रुपये नाही आले. आता काय 1100 रुपये टाकी तेवढं भरावंच लागतं. मग मला सांगा, काँग्रेस सरकार चांगलं होतं. मला सांगा, 600 रुपये टाकी होती. टमाटे काय तेव्हा पण चांगलं शिकत होती. पेट्रोल 70 रुपये. किती भाव वाढले? डबल रेट वाढून दिले. आपल्या सोबत दुसरे शेतकरी आहेत. तर काय सांगाल, भास्कर भगरे का भारती पवार? भास्कर भगरे किंवा भारती पवार हा विषय नाही. विषय हा आहे, सरकार कुठलंही असो, कुठलंही असो, त्यांनी शेतकऱ्याचा कुठला विचार केला? तुम्ही म्हणता ना काँग्रेसने काय केलं? काँग्रेस सरकारने जे धरणे बांधले ना, या 10 वर्षात कुठलं काय तयार झालं? जे लोकांना कायम त्या समस्या आहे, पाण्याची समस्या किंवा जे आहे त्याला कुठं काय केलं? त्यांचं म्हणणं आहे का सत्ताधारी पक्षाचं का 70 वर्षात काय केलं काँग्रेसने? तर आम्ही जे 10 वर्षात केलं ते 70 वर्षात त्यांनी काय केलं? 10 वर्ष सांगा ना मला तुम्ही. 70 वर्षात काय केलं? तर 70 वर्षात जे बीजेपी वाले जे 70 वर्षात काँग्रेसवाल्यांना विचारवेल ना, 70 वर्षात काँग्रेसनी काय केलं? जे बीजेपीचे नेते ज्या शाळेत शिकले ना, ती शाळा काँग्रेसनी बांधलेली. बीजेपी वाले जे धरणातलं पाणी पिताना ते पाणी धरणं काँग्रेसनी बांधलेली. माझ्या आजोबांनी शाळेसाठी जागा दिली. कशासाठी दिली? तर त्यावेळेस तसं लोक गावातले लोक शिकले पाहिजे म्हणून जागा दिली. आता म्हणतो आम्ही एखाद्या खाजगी लोकांना देणार, टाटाला देणार, अंदाजाने देणार. म्हणजे आम्ही आमच्या कशासाठी दिल्या? गावात लोक शिकावं म्हणून. आता हे खाजगीकरण करणार कशासाठी? म्हणजे आमच्या आजोबांनी चुकी केल्या का त्यांना जागा देऊन? शिक्षणाचे धोरण बदलले का? कुठे बदलले? उलट खर्चच वाढतोय मुलांचा. जे समजा आमच्याकडे हा मोबाईल आहे, बरोबर? या मोबाईलला कुठे प्रत्येक घरात 10 मोबाईल, प्रत्येकाचा रिचार्ज 250 रुपयाने धरा, 2500 रुपये प्रत्येकाचा रिचार्ज मारतो. आणि कांदा तुम्ही घेऊ शकत नाही 250 रुपयाचा. काय किलो कांदा?
या तरी तुमच्या कुटुंबात 10 लोक 5 लोक आहे, किती किलो कांदा खाता सांगा मला तुम्ही. कांद्याला बाजारभाव भेटला पाहिजे, योग्य तो भाव भेटला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. नाही, याच्यावर नियंत्रण नाही आहे ना तुमचं. कांद्याला भाव जेव्हा वाढतो तेव्हा तुम्ही निर्यात बंदी करतात, जेव्हा कांदा ढासळतो तेव्हा खरेदी का करत नाही मग, किंवा त्याची काय वाजू किंमत लावली तुम्ही त्याची. कांदा सोडा शेतकऱ्याचा कुठलाही माल, दूध जीवन आवश्यक होतं, तुम्ही रेस्टॉरंट द्या ना, रेस्टॉरंट द्या शेतकऱ्याकडून 50 रुपये लिटर. मी दुधाची वाटप रेशनच्या माध्यमातून केली पाहिजे. दूध कांदा तुम्हाला वाटतं जीवन आवश्यक आहे, द्या रेशन मधून. हो तिथे लोकांना रोजगार निर्माण. सरकारने खरेदी करून रेशन मध्ये दिलं पाहिजे. हो, जर दूध जर पाण्याच्या भावात चाललं सरकारला कळलं नाही घ्यायला विकार किती जात होतो. आपल्या बरोबर युवा दूध उत्पादक शेतकरी आहेत. काय सांगाल दुधाचा काय केलं पाहिजे? दूध जर सरकार पाण्याच्या भावात घेतं तर कसं सरकार शेतकरी सांगा बरं. लाख रुपये करतो लोकांनी गाई घेतल्या. जर 20 रुपये लिटर पाणी पण भेटतं आणि 15 रुपये लिटर आमचं जर दूध सरकार खरेदी करतं. काही दिवसापूर्वी असा प्रश्न उपस्थित केला होता आणि लोकसभा विधानसभेमध्ये देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता. दुधाची मागणी खूप आहे आणि उत्पादन कमी आहे, तर ती उत्पादन कमी आहे तर मग ती मागणी पूर्ण कशी काय होते, तुम्हाला काय वाटतं? जर हे नकली दूध भेसळ दूध जर भेसळयुक्त दूध विकता त्यांना मग इकडं शेतकऱ्याकडून 50 रुपये लिटर तुमचे अन्न भेसळले काय करतात अधिकारी. हे जर भेसळयुक्त दूध जर विकून देता सरकार तर शेतकऱ्याकडून 50 लिटर घ्यायला काय वाटतं? सरकारचा कंट्रोल आहे का या सर्व प्रशासन यंत्रणेवरती? सरकारचं कंट्रोल आहे काय वाटतं तुम्हाला? कंट्रोल नाही. कंट्रोल जर असलं तर 20 रुपये लिटर दूधच झालं नसतं. 100 रुपये लिटर विकला असतं. 100. सरकार जर कंट्रोल करीत असतं तर भेसळयुक्त दूध महाराष्ट्रात विकतं ना. दुधाला आज काय रेट मिळतोय तुम्हाला? आज 15-20 रुपये. माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की गुजरात येथील कंपन्यांचे बाजारभाव दुधाच्या उच्चतम आहे आणि महाराष्ट्रातील दुधाच्या संस्थांचे रेट खालच्या दर्जाचे आहेत. असं काय कारण, तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबद्दल आता काय सरकारने निर्णय घेतला पाहिजे. जर मंत्री आहे तुमचा मंत्री त्यांनी काय प्रश्न मांडला पाहिजे ना. बीजेपी सरकार आहे ना, बीजेपी सरकार आजकाल फक्त श्रीरामाच्या नावावर आणि जाहिरातीच्या नावावर मत माग राहिली. नरेंद्र मोदींनी एवढ्या जाहिराती केल्या, एवढा कोटी रुपये खर्च जाहिरातींवर केला. आता नरेंद्र मोदींचं फक्त आहे ना संडासच्या दरवाजावर मोदींचा फोटो लावायचा राहिलेला आहे आता. हा, संडासला गेला तरी मोदी दिसला पाहिजे. काही दिवसांनी ह्या जर 5 वर्षात मोदीचं सरकार आलं ना तर भारत देश नाव कॅन्सल होईल, मोदी देश नाव होईल. आपलं ही हुकुमशाही चाललेली सगळी मोदी सरकारची. तुम्ही म्हणता हुकुमशाही झालेली आहे, तर तुम्हाला कसं जाणवतं हुकुमशाही झालेली आहे? हुकुमशाही म्हणजे म्हटल्यानंतर आता अजित पवारांसारखा 70,000 कोटीचा घोटाळा मोदींनी नाव घेतलं. अजित पवार दुसऱ्या दिवशी लगेच बीजेपी. त्याच्यानंतर हे अशोकराव चव्हाण ज्यांना काँग्रेसने काही नाही दिलं आजपर्यंत, तेवढे मंत्रिपद दिलेलं असताना त्यांचं आदर्श घोटाळ्याचं नाव घेतलं तर ते लगेच बीजेपी मध्ये गेले. मग मोदींना आज दिसते नाही का हे भ्रष्ट लोक, त्यांनी का त्यांना दिलं आता? भ्रष्टाचार मुक्त देश झाला का? भ्रष्टाचार वाढला बरं. आणि हे सर्व ना या मोदींनी ना सर्व राजकारण सर्व घाणेरडं करून ठेवलेलं आहे. यांची सत्ता येत नव्हती म्हणून यांनी पवार कुटुंबामध्ये भानगडी लावली, ठाकरे कुटुंबामध्ये भानगडी लावल्या आणि यांनी हे केलं. अहो, हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे बीजेपी सरकार हे फक्त आजपर्यंत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मतावर येऊन आलेले आजपर्यंत. आणि ह्या 2024च्या इलेक्शनला कळलं बीजेपीला दिंडोरी मतदारसंघ हा शिवसेनेचा होता का बीजेपीचा होता. सोबत हे शेतकरी आहे. काय लोकसभेच्या बाबत काय वाटतं तुम्हाला? लोकसभेच्या बाबतीत असं वाटतं की सरकारने आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे हमी भाव जे देणार होते कुठल्याही प्रकारचे दिले नाही. आणि त्याच्यानंतर जो द्राक्ष बागासाठी असेल, कांद्यासाठी असतील, ऊसासाठी भाव असतील, ते योग्य पद्धतीमध्ये बोलली त्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना मिळालं नाही. आता मागच्या वेळेस निफाड तालुक्यामध्ये गारपीट झाली, कांद्याचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालं, द्राक्ष बागांचं नुकसान झालं. भारतीताईंनी तिथे जाऊन विचारपूस केली, पण त्याच्यानंतर 8 दिवसामध्येच कांद्याची निर्यात बंदी त्यांनी बंद केली. त्यांनी केली म्हणजे मग सरकार कमी झाली, केंद्र सरकारकडून झाली. तर मग त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं तिथं? एवढ्या नुकसान्या पाहून सुद्धा त्यांनी तिथं लगेच निर्यात बंदी बंद करून टाकली, कांद्याचे भाव वाढले. त्याच विषयी परत आपल्या तांबट्याविषयी जर म्हटलं तर मागच्या वर्षी ह्या वेळेला तांबट्याचं मार्केट 2,500-3 हजारापर्यंत गेलं, 1,500 रुपयापर्यंत गेलं असतं. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे
माल चालू असताना मोदी सरकारने नेपाळमधून तांबटा बोलावला. त्या टायमाला शेतकऱ्यांची इतकी मोठी हानी झाली की त्यांना एकदम 20 रुपये 50 रुपये कॅरेटनं पैसे आपले मिळाले. त्याच्यामध्ये सरासरी असं समजा काही एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करून सुद्धा शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपये सुद्धा उत्पन्न मिळालं नाही. तुमच्या काळातील राजकारण आताच्या राजकारणात पारदर्शकता वाटते का? भरपूर पारदर्शकता आहे. कारण या गेलेल्या 10 वर्षापूर्वी जे झालेले तोटे हे शेतकऱ्यांचे कधीही भरून निघणार नाही. 10 वर्षामध्ये शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून निघणार नाही निघणार. शेतकऱ्याला अनेक योजना दिलेल्या आहे मोदी सरकारने, असे त्यांच्या विकास पुस्तिकेत सांगण्यात आले आहे. तसेच शेतीचे धोरणांचे देखील बदल करण्यात आलेले. ड्रायफ्रूटचा मोठा प्रकल्प निफाडमध्ये येत आहे, तो देखील मोठा प्रकल्प आहे. आपल्या नाफेड मार्फत कांदा खरेदी केली जाईल. नाफेड मार्फत अनेक योजना सबसिडी देखील कांद्याबाबत दिलेली आहे. त्या संदर्भात काय बोला? दिली म्हणजे ही फक्त बोलायपुरती झाली, फक्त शासनाच्या कागदोपत्री झाली, शेतकऱ्यापर्यंत ती पोहोचत नाही. नाफेड करून कांदा खरेदी केला, त्या संदर्भात काय सांगा? कांदा खरेदी केला पण त्याच्यावर नियंत्रण ठेवलं. परत मुद्दे होते त्यात जे सरकारने नियंत्रण ठेवलं, कांदा निर्यात होऊ द्यायचं नाही, लोकांना फुकट घालायचं. घाला तुम्ही, आमचं काही त्याबद्दल दुमत नाही. पण आमचं जो उत्पादन खर्च तो कसं काय करणार तुम्ही? तो कुठून काढणार? राहिला दुधाचा प्रश्न. बच्चू भाऊकडून जातात, त्यांच्या वैयक्तिक आचारसंहितेचं नाव घेता येत नाही. त्यांच्या विधानसभेतलं भाषण ऐकले, टी व्हीवर मोबाईलमध्ये ऐकले. 14 लाख लिटर रोजचं कलेक्शन महाराष्ट्रातलं आहे दुधाचं. किती? 14 लाख लिटर. आणि विक्री आहे 64 लाख लिटर. मग जो गॅप आहे 40 लाख लिटरचा, तो आला कुठून? हाच भ्रष्टाचार आहे. हा थांबवला पाहिजे. तर 14 लाख लिटर जर तुम्ही रोज घेतलं शासनाने, हमी भाव घेऊ कसं घेऊ? 100 रुपये लिटर जागे विकत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, काहीच नको आहे. बाजारभाव पाहिजे. बाजारभाव म्हणण्यापेक्षा त्याच्यावर योग्य नियंत्रण पाहिजे. तुम्ही भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचारच आहे. ज्या कोणाच्या डेऱ्या असतील ना नगर साईडला किंवा कुठे असेल त्यांनी फक्त शेतकऱ्यांचं दूध घ्यायचं, दूध भावात घ्यायचं, त्याच्यावर प्रक्रिया करायची, भेसळ करायची आणि तिकडे विकायचं. 14 लाख लिटर आणि 64 लाख लिटर हे स्वतः मी नाही म्हणत, मला काही एवढं माहित नाही. विधानसभेतलं भाषण मी ऐकले. बच्चू भाऊ खोटं बोलतील का विधानसभेत? आणि दुधाच्या भावाविषयी जर म्हणलं, आज आपल्याकडे जर 4ची फॅट जर असली तर 20 आणि 22 रुपये दूध पडतं. आणि तेच गुजरातमध्ये जर गेलं तर 4च्या फॅटला आज तिथं 34, 35 रुपये 40 रुपयापर्यंत मार्केट भेटतं. हा बदल कशासाठी? महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे. बीजेपीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, तसेच शिवसेनेचे शिंदे मुख्यमंत्री आहेत. तर महायुती सरकार असताना बदल गुजरातची जी योजना आहे सरकार तर त्यांचंच आहे. तर वाटत नाही का आपल्याला इथे त्याचा योजनेचा लाभ भेटतो, दुधाला रेट भेटतो? नाही ना भेटत, नाही भेटत. मग हा तफावत का वाटतो तुम्हाला? का केला जातो हा तफावत? आता काय केला जातो? भेदभाव केल्यासारखं होतं का? भेदभाव केला जातो. हो, भेदभाव होतो. आपल्यासोबत काका बोलावं लागतं. म्हणजे तुम्हाला पण, परंतु त्यांनी विकास अनेक केलेले आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी योजना देखील राबवल्या आहे. फडणवीस फक्त विरोधी पक्षामध्ये असतात, एक नंबर करता. मुख्यमंत्री आला फक्त अभ्यास करतो. मी फक्त अभ्यास करून सांगतो. आणि विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर असं वाटतं की एक नंबर येत आहे महाराष्ट्रात. आणि सत्तेत आल्यानंतर काय परिवर्तन होतं त्यांच्यामध्ये आम्हाला एवढे 10 ते 15 वर्ष समजलंच नाही. त्यांची काय नीती आहे? आपल्या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे का? विकास झाला नाही तर विकास फक्त परिवर्तन करायचं आम्हाला. परिवर्तन काय करायचं? विकास झाला असेल तर परिवर्तन. विकास झाला नाही म्हणून परिवर्तन करायचं. काय अपेक्षित काय कामं होते आणि आता संभाव्य उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे? आता संसद केंद्राचं आहे. केंद्रामध्ये लोकांना, मुलांना आजकाल इंजिनियर, डॉक्टर, आत्ताची पिढीमध्ये मुलांना रोजगार नाही, शेतीला हमीभाव नाही, बेरोजगारी वाढली. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये जाऊ राहिले. हे फडणवीसाचे धोरण. हे फक्त सत्तेसाठी सर्व चालू आहे. सत्ता टिकवायची. अमित शहा मोदीच्या पुढं करायचं यांना. बाकी यांचा दुसरं काही डोक्यामध्ये नाही.
आपण बघू शकता सत्तेसाठी चालू आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? सत्तेसाठी चालू आहे. माझा एक प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं, माझ्या हातात सत्ता द्या मध्यंतरीच्या काळामध्ये, तर मराठा आरक्षण 3 महिन्यात मराठा आरक्षण देतो. का भेटलं नाही मराठ्यांना आरक्षण? तुम्हाला तर सत्ता दिली ना. मराठ्यांना आरक्षण देण्याची त्यांनी हे घेतलं पत्र दिलेलं आहे, राजपत्र दिलेलं आहे. हो, राजपत्र म्हणजे मराठा आरक्षण विरोधी सगळ्यात हा भामटा आहे, हा विरोधी आहे. देवेंद्र फडणवीस हा मराठा आरक्षणाला विरोध आहे त्याचा. त्यानं फक्त जनतेची दिशाभूल केली. का भेटलं नाही मराठ्यांना आरक्षण? का भेटत नाही शेतीमालाला योग्य भाव? सांगा ना तुम्ही. सगळे सोयीची अंमलबजावणी नाही झाली आजपर्यंत. अहो, हे फक्त आहे ना छुट्यात काढायचे कामं चालवले सरकारने आम्हाला, बाकी काय विषय नाही. शेतकऱ्यांची पूर्ण दिशाभूल चालू आहे. शेतकऱ्यांना हे फक्त योजनांच्या कागदोपत्री चालू आहे. हे रस्ते, हा रस्ता आला, हा कागदोपत्री, प्रॅक्टिकल काहीच नाही. यांनी फक्त घोषणा चालू, घोषणांचा पाऊस पाडता येईल. आपल्या मतदारसंघामध्ये 19,048 कोटी रुपये डॉक्टर भारती पवार यांनी येत्या काळामध्ये निधी आणलेला आहे. हा निधी कधी भविष्यात आलेला नव्हता, इतका निधी आलेला आहे असं त्यांचे म्हणणे आहे. आणि अनेक कामे केली. मला एक सांगा, भारती पवार हे आरोग्यमंत्री, त्यांना जिल्ह्यामध्ये एखादं मोठं हॉस्पिटल उभारता आलं का? याचं उत्तर द्या ना. तो निधी काय करायचं आहे ते चालवता आलं नाही. हा, तुम्ही कसं काय सांगू राहिले 19,000 कोटी आला, 20 हा फक्त कागदोपत्री आलाय. प्रॅक्टिकल कुठलंही काही नाही. ही फक्त जनतेची दिशाभूल चालू. आम्ही या सरकार विरोधी आम्ही. तालुक्याचे रस्ते बघा ना तुम्ही, बघा ना तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघा. रोज ऍक्सिडेंट होत आहे, लोक मारताय. याला जबाबदार स्थानिक आमदार देखील असू शकतात. सर्वच आहे, हे सगळे भामतेच जबाबदार आहे. एकच माळेचे मणी. हे फक्त जनतेची दिशाभूल करता, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता अपेक्षा काय आहे? याच्या काळामध्ये काय कामं झाले पाहिजे आणि काय? सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा, इथून मागे शेतकऱ्याच्या मुलाला शेती किती हे विचारत नव्हते. शेतकरी मुलगी देत होते. आता शेतकऱ्याच्या मुलाला शेती असून किती असू मुलगी देत नाही. तो तिथे झाडू मारला असं तरी त्याला नोकरी असते, शासकीय नोकरी असते, तो कोणती नोकरी असतो तिथं घेतात. याचं कारण काय झालं? सरकारनं जेवढं शेतीच्या विरोधात ते काय केलं, त्यामुळे कोणी शेतकऱ्याला मुलगी देत नाही. त्याचे कारण शेतीचे धोरण बदलले असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्याची प्रतिष्ठा वाढवली, सन्मान वाढवला असं म्हणणं आहे. आणि तुम्ही म्हणता मुली देत नाही. माझा एक उदाहरण एकदम साध्या माणसानं सांगितलं, एकदम साधा, शिकलेला सुद्धा नाही, एकदम म्हणजे वयस्कर माणसाने काय सांगितलं? गोळा केलं जास्त आणि चमच्यानं वाटलं. बरोबर आहे, गोळा केलं भरपूर त्यांनी केलं. कोणाकडून केलं? मग ते परत काकामुळे मुद्दा सांगितला, त्यांनी काही शेती कोणी काही केलेलं नाही. कोणी अधिकारी झाला किंवा कोणी काही त्यांनी काही केलेलं नाही. त्यांनी भ्रष्टाचार बंद करण्यासाठी नोटाबंदी अनेक प्रकार केली. ते झाले का? कृतीत काही झाले का? काही झाले नाही. तुम्ही फक्त कागदपत्र दिलं, कृतीत आणताय, साक्षात इथं काही झालं नाही. आपल्याला पक्षाला म्हणायचं नाही किंवा कोणत्या आमदार खासदारला म्हणायचं नाही, पण जे तुमच्यावर सरकार आहे तिथून खाली काय आहे याला किंमत. हर घर नळ योजना दिली तुमच्या गावामध्ये, पूर्ण म्हणा तुमच्या गावाच्या आजूबाजूच्या लोकांना प्रत्येकाला नळाचं पाणी भेटतं का? स्वच्छ पाणी प्यायला भेटतं का? आता नळाची हाईतच आहे ना. नळ दिले पण पाणी कुठे? नळ दिली ही बरोबर आहे, पण पाण्याची कमतरता 100%. आम्ही त्यांना दोष देत नाही पाण्याचा, हे की आमचा एरियात तो दुष्काळी. फक्त पावसाळ्यात पाणी भेटतं, उन्हाळ्यात पाणी भेटत नाही. त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय गावाला पाणी मिळण्यासाठी अथवा काय उपाययोजना सरकारकडून राबवल्या गेल्या पाहिजे? जल जीवन मिशनला कोट्यावधी रुपये खर्च केला जातो सरकारकडून. त्याचं योग्य नियोजन कसं केलं पाहिजे? शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक नियोजन करत असते तिथे धरणातून जे पाणी येत आहे त्या पाण्यात काहीतरी नियोजन केलं पाहिजे. गावासाठी काही पाणी कुठून तरी आलं पाहिजे. यांनी काय केलंय? 50-50 लाख कोटी यांनी खर्च केली. आम्ही मान्य करू शकतो, लागेल तेवढं पाईपलाईन केलं, पण पाईपलाईन मध्ये जायला पाणीच नाही. पाईपलाईन करून पाणी तरी अवेलेबल केलं पाहिजे ना. पाईपलाईन केलं इतकंच बरोबर आहे, आम्हाला मान्य आहे. कोटी नाही 2 कोटी खर्च केले. आम्हाला दिसतं डोळ्याने. आमचं हे गाव तुम्ही सर्वे करा, म्हणजे खाली जर चाळणी केली ना जमिनीमध्ये, पाईपलाईन म्हणजे जेवढ्या पाईप निघतील एवढी गावात ठेवायला जागा नाही, एवढी पाईप निघतील. तुम्ही आत्ताच खोदा इथं लक्षात येईल, पण त्यात जायला पाणी नाही. जल जीवन मिशन मध्ये कोट्यावधी रुपये खर्च केला जातो, तर मग त्याचा वापर का होत नाही असं वाटतं का तुम्हाला? वापर होतो असं वाटतं? तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही आत्ताही चला, जल जीवनचं आमच्या गावात आहे, राबवलेलं आहे. कसं काम आहे, काय काम आहे का बघा. आणि आता राहिलं पाटाला पाणी, म्हणून पाणी आलेलं आहे. जल जीवनचं जे आलंय वरून ती योजना, अजून त्याला ते काय म्हणतात, ते सौर ऊर्जेचं काय बसवायचं, अजून तर ते बसवलंच नाही. किती दिवसावरून काम चालू होते. ठीक आहे, आम्ही गाव लेवलच्या पातळीवर किंवा सरपंच असेल कोणी असतील ती बॉडी, त्यांनी कामं करून घेतलेच आहे, पण त्यात टाकायला पाणी नाही ना. सरपंच ते पाणी आणतील कुठून? ते काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. ते केलं पाहिजे. ते नाही, मग ते पाईपलाईन करण्याचा काय फायदा काय? कोटी रुपये तुम्ही त्या पाण्यासाठी खर्च केलेले.
ऑलरेडी आमच्या गावात पाईपलाईन आहे, तुम्ही ते 50 लाख रुपये खर्च केले पण त्याला पाणी नाही. ते पाईपलाईन म्हणजे पाईप उंदीर खाऊन घेते 2 वर्षात का 5 वर्षात, त्याच्यामुळे त्याचा उपयोगच नाही. आपण बघू शकतो अतिशय तीव्र भावना आहे शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये. सामान्य जनतेचा कौल हा परिवर्तनाकडे आहे आणि कागदावरच कामं होते असा देखील सूर एक नाराजीचा व्यक्त केला जात आहे. आणि अनेक योजना राबवल्या गेल्या परंतु त्या योजना प्रत्यक्षात दिसत नाही आणि प्रत्यक्षात राबवले गेले नाही. शेतकऱ्यांना शेतीभाव मिळाला पाहिजे, शेतीला मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या त्रुटी आणि मागण्या आहे. या सरकारकडून पुऱ्या होणार का, संभाव्य उमेदवारांकडून पुऱ्या होणार का, हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे. डी न्यूजसाठी अमोल जाधव, नाशिक.